स्टॉक, इंडायसेस, फ्युचरमध्ये काम करू शकतो, तसं ऑप्शनमध्ये काम करू शकतो. ऑप्शनमध्ये काम करताना आपण ऑप्शन सेलिंग करून काम करतो किंवा बाईंग करून काम करतो. बघायला गेलं तर ऑप्शन हे आपल्याला हेजिंगसाठी बनवलेलं इन्स्ट्रुमेंट आहे. तरी पण आपण त्याच्यावरती बाय आणि सेल करायचा प्रयत्न करत असतो. कधी लॉस होतो, कधी प्रॉफिट होतो. कधी कन्सिस्टन्सी चांगली मिळते, कधी मिळत नाही. पण याच्यामध्ये आपण काम करताना मी कोणत्या पद्धतीनं करतो, हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. ते बघूया कोणत्या पद्धतीनं आम्ही त्याच्यावरती ट्रेड करत असतो. तुम्ही पण प्रयत्न करू शकता. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. जसं मी बोललो, की ऑप्शन हे इन्स्ट्रुमेंट आपण फक्त आणि फक्त हेजिंगसाठी वापरत असतो. तरी पण आपण बरेचसे लोक कमी पैसे अभावी विचार करतो आपण की माझ्याकडे छोटेच पैसे आहेत आणि मला ऑप्शन बाईंग करून 4 पैसे मिळतात का बघूया, म्हणून बरेच जण आपण ट्रेड करत असतो. मग त्याच्यामध्ये बरेचसे जण लॉस झालेले आहेत, बरेच जण प्रॉफिटमध्ये आलेले आहेत. काही लॉस मधून प्रॉफिटमध्ये आले, काही प्रॉफिट मधून लॉस मध्ये आले. मग हे असं का होतं? रिस्क मॅनेजचा फंडा. रिस्क मॅनेज तुम्हाला येते असं पकडून चालूया. एंट्री एक्झिट समजत नाही. मग आता एक एंट्री आणि एक्झिट जे आहे ते एका मी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक पकडल्याच्या नंतर त्याच्यावरती काम कसं करायचं, ती कोणती स्ट्रॅटेजी असेल ते आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण. पुढे जाण्या अगोदर आपल्या चॅनलला आज कोण नवीन व्हिडिओ बघत असेल त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. काही माहिती हवी असल्यास या नंबरवरती तुम्ही हाय करा किंवा कॉल करा. आता पुढे बघूया आपण काय करणार आहोत. सुरुवातीला मी टीसीएस पकडतो. टीसीएस का पकडतो तर 2-3 दिवसापूर्वी मी इथे बघा टीसीएस दिलेला आहे, म्हणून मी टीसीएस तुम्हाला देणार आहे. ते बघा टीसीएस ला मी शेअर सांगितलं होतं. याच्या नंतर टीसीएस स्टॉक इथे मी लावलेला आहे आणि इथे बघू शकता 19 तारीख मला इथे सेल मिळाला. या सेल मिळाल्याच्या नंतर मला इथे कॅशमध्ये काम करता येत नाही किंवा माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, कॅशमध्ये काम कसं करायचं माहिती नाही. बरेच जण फक्त ऑप्शन मध्येच करत असतात. तर इथे ऑप्शन करत असताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. आता ही अशी एक स्ट्रॅटेजी आहे, ती स्ट्रॅटेजी इथे बनलेली नाही, पण ज्यावेळी बनते त्यावेळी आपलं एक इंडिकेटर चालत असतं. ते इंडिकेटर काय आहे ते पुढे दाखवणार आहे, पण इथे मी काय काय लावलेलं आहे ते परत तुम्हाला दाखवतो बघा. टीसीएसचा 5 मिनिटाचा मी चार्ट लावलेला आहे. त्याच्यानंतर मी एक आरएसआय लावलेला आहे, इथे बघू शकता. आणि आरएसआय ची सेटिंग जी आहे ती पण बघून घ्या. इथे इनपुट बघितलं तर 14चा आहे. स्टाईल मध्ये जाऊन मी इथे कलर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चेंज करा. अप्पर लिमिट आहे 70चं, मिडल लिमिट मी क्लोज करतोय आणि लोअर लिमिट आहे 30. आता या दोन्ही लेवल समजल्या तुम्हाला, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. त्याच्यानंतर हा जो 5 मिनिटाचा लावलेला चार्ट जो आहे त्याला आपण हॅकन अशी करायचं आहे चार्ट. इथे तुम्हाला ही कॅन्डल भेटत नसेल तर इथं क्लिक करायचं. इथं बरेचसे कॅन्डलचे प्रकार असतात, त्याच्यामध्ये हॅकन अशी कॅन्डल तुम्हाला भेटते. तुम्हाला तो हवा असल्यास इथे मी जे स्टार केलेला आहे त्या स्टारला तुम्हीही करा. इथे तुम्हाला हॅकन अशी पण भेटते आणि नॉर्मल आपण जी वापरतो जॅपनीज कॅन्डल ती सुद्धा इथे तुम्हाला मिळते. मग मला कधी जॅपनीज पाहिजे असलं जॅपनीज करतो, कधी कॅन्डल जॅपनीज नंतर हॅकन अशी पाहिजे तर हॅकन अशी. मग इथे मी कॅन्डल इथे हॅकन अशी केली आणि मी बघत राहिलो दिवसभर. ज्या दिवशी ज्या वेळी टायमिंग सकाळी 9 ते 12, या 9 ते 12 वेळेतच आपल्याला खूप चांगले ट्रेड मिळू शकतात. नाही मिळाले तर त्या दिवशी मिळत नाहीत, पण महिन्यातून कमीत कमी 7 ते 8 ट्रेड जरी मिळाले तरी भरपूर झाले. लिमिटेड ट्रेड पण चांगले पैसे मिळतात. तर कसं बघतात ते सुरुवात करूया. मी बघा इथे काय केलं, एक तर इथे आहे कॅन्डल ऐकण्याची आहे आणि हा चार्ट ओव्हरबॉट आहे. 70च्या वरती आरएसआय गेलेला आहे आणि त्याच्यानंतर तो आरएसआय खाली. ज्यावेळी आरएसआय खाली येतो बघा, आरएसआय ज्यावेळी खाली येतो 70च्या खाली, त्यावेळी तुम्हाला रेड कलरच्या 2 कॅन्डल हवे असतात. इथे बघा इथे आलेला आहे जवळजवळ 9 वाजून
20 मिनिटाच्या कॅन्डलला हळूहळू एक कॅन्डल, दोन कॅन्डल, तीन कॅन्डल जाऊ दिल्या. चौथ्या दोन कॅन्डल बघा ह्या खाली आलेल्या आहेत आणि इथून तुम्ही काय केलंय, हा लिमिट बघितला तुमचा. दोन कॅन्डल विदाऊट टेल मिळाले आपल्याला. 70च्या खाली आल्याच्या नंतर आर एस आय आणि इथून तुम्ही खाली सेल करताय. हा महिना कुठला आहे? फेब्रुवारीचा. आता इथे बघायचं डेट काय आहे, तर 5 फेब्रुवारी. इथे लेवल काय चालू आहे? 4090. म्हणजे आम्ही काय करणार आहोत, इथे तुम्हाला एक बघायचं आहे सुरुवात कशी करायची. तुम्हाला इथे बघावं लागेल. मार्केट आता इथं आहे. जर का वरती जात असेल तर आपण सीई बाय करतो आणि खाली जात असेल तर आपण पीई बाय करतो. एवढं तरी तुम्हाला नक्की माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आपण हा स्ट्राईक प्राइस पकडतो. जर का वरती गेला तर हा स्ट्राईक प्राइस, खाली गेला तर हा स्ट्राईक प्राइस, म्हणजेच ऍट द मनीचा स्ट्राईक प्राइस तो दाखवतो मी तुम्हाला. हा स्ट्राईक प्राइस आहे 4090 म्हणजे 41चा. आता पुढे बघूया. त्याच्या अगोदर इथं अजून बघून घेऊया की मला काय करायचं. ज्यावेळी तुम्हाला हे समजलेलं आहे की इथून ही आर एस आय ची लाईन 70च्या वरती गेली, हा 70 आहे. आर एस आय वरती गेला 70च्या आणि 70च्या खाली आला. इथे तुम्हाला खाली गेलेला मिळाला. पण इथं जी कॅन्डल आहे ती कॅन्डल जर का ग्रीन असेल तर तुम्ही ट्रेड नाही करत. त्याच्या नंतरची कॅन्डल बघायची. कदाचित ती कॅन्डल अशी असू शकते, ही रेड असू शकते, इथे ट्रेड नाही करायचा. याच्यानंतर याच्या पुढची कॅन्डल बघायची. कदाचित ती अशी असू शकते, हिला टेल अजिबात आलेली नाही. त्याच्यानंतर अजून एक कॅन्डल येते इथे. अशा दोन कॅन्डल आणि दोन कॅन्डलचा लो ब्रेक झाल्याच्या नंतर तुम्हाला तो स्ट्राईक प्राइस पकडायचा आणि त्याच्यावरती काम करायचं. आता बघूया मी कोणत्या लेवलला काम करतोय. इथे आलो आणि इथे मी 41चा पुट लावलेला आहे आणि इथे TCS 5 फेब्रुवारी 41 TCS 5 फेब्रुवारी बघायचंय आपल्याला. इथं आहे. आणि इथून आपल्याला बाईंग मिळालेला आहे. बघू शकताय 65 रुपयाच्या नंतर आपण इथे ज्यावेळी बाईंग केलेलं आहे त्याला मिळालेले आहेत 20 पॉइंट आणि 87 रुपये 50 पैशांचा हाय मारला. एक आता आपण उदाहरण दुसरं बघूया. TCS स्टॉकवरती गेलो. आता एक उदाहरण अजून इथे 21 तारखेचं आहे. इथे बघूया ह्या दोन कॅन्डल आर एस आय वरती गेला. दोन कॅन्डल आपल्याला रेड हवे आहेत. इथं आहेत का? तर नाही. इथे दोन कॅन्डल आपल्याला भेटल्या आणि याच्या नंतर आपण इथे सेल केला तर आपल्याला मिळालेले आहे 3793 म्हणजे 3800 रुपयाचा पी. आता डेट काय आहे ती? 21 तारीख. 3800 TCS ऑप्शन आणि हा पी, तारीख आहे 21. आता इथे 21 तारखेला मी बघणार बाईंग कुठं मला मिळालेली आहे. इथे बघू शकता. तर खूप चांगल्या लेवलला इथून बाईंग झालं. जवळजवळ 23.5% रिटर्न. एसएल काय होता आपल्याकडे तो पण बघून घेऊया. तुम्हाला एसएल कुठे लावायचं ते पण मी सांगणार आहे. इथे बघू शकता तुम्ही. ही जी कॅन्डल आहे तुमची 50ची, इथे 10:50 आपल्याला तिकडे मिळालेला आहे. तर या कॅन्डलला आपल्याला पहिलं स्टॉप लॉस बघूया काय आहे. 6 रुपये 50 पैसे.
टार्गेट मिळालेलं आहे ₹8.50. आज दोन्ही ठिकाणी 1/1चा रेशो मिळाला, 2 ट्रेड मिळाले. आता आपण परत एक वेळ बघूया टीसीएस, हा टीसीएस. पुन्हा आपल्याला आरएसआय मिळालाय का? तर इथे आरएसआय मिळालेला नाही आपल्याला 70च्या वरती. मग अशा दिवशी मी काय करतो? तर मी अशा दिवशी माझ्या इंडिकेटर वरती जातो. इंडिकेटर मध्ये मी जातो, कॅन्डल हायकनाशी करतो. त्याच्यानंतर कॅन्डल 1 मिनिटाची करतो. इथे बघा, हे माझं इंडिकेटर मी असं वापरत असतो. मला इथे ट्रेड मिळाला. किती वाजता मिळाला? तर हा मिळालेला आहे 9:30-35 आसपास. आता इथे काय लेवल आहे बघूया, 37.42 म्हणजे 37.50च्या पीई मध्ये मला टीसीएसच्या काम करायचं आहे. खालच्या साईडला सेल झालेला आहे, तर मी इथं पीई लावला 37.50, हा आहे पीई. आता 9:30-35 नंतर आज तारीख किती आहे? 24. तर इथे बघितलं आपल्याला 92 वरती तो बाय मिळालेला आहे. आणि जसा 92 वरती बाय मिळाला तसा आपल्याला टार्गेट मिळालेला आहे 24 पॉईंट, जवळजवळ 26%. तर मी अशा वेळी इंडिकेटर वरती काम करतो. इतर वेळी ज्यावेळी तुमच्याकडे इंडिकेटर नाही आणि आरएसआय आहे, तर आरएसआय वरती सुद्धा काम होऊ शकतं, किंवा ज्यांच्याकडे हे इंडिकेटर आहे त्या इंडिकेटर वरती सुद्धा हे काम होऊ शकतं. आणि ज्यांना या इंडिकेटर बद्दल अधिक माहिती हवी असेल त्यांनी समोर दिसणाऱ्या नंबरवरती हाय करून इंडिकेटर लिहा. त्याच्यानंतर तुम्हाला एक कॉल येईल, मी समजावून सांगेन काय करायचं असतं. त्याच्यानंतर तुम्हाला खूप चांगल्या लेवलला तिथे पैसे कमवता येतात, म्हणून मी शिकवायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. धन्यवाद.